नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। रेल्वेमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे। खूप मोठी भरती असणार आहे। 3445 जागेसाठी भरती होणार आहे। टीसी, अकाउंट्स, क्लार्क इत्यादी पदासाठी भरती असणार आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स इम्पॉर्टंट डेज दिलेला आहे। अर्ज कधी सुरू झालेला आहे? ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स ऑफ ॲप्लिकेशन 21 सप्टेंबरपासून अर्ज सुरू झालेला आहे। शेवटची तारीख असणार आहे 20 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात। पेमेंट पण तुम्ही 21 ऑक्टोबरपर्यंत इथे ऑनलाईन पेमेंट करू शकतात। आता कोणत्या पदासाठी भरती असणार आहे? तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड बाय RRB फ्रॉम एलिजिबल इंडियन नॅशनल्स। ओके, तर पहिलं आहे कमर्शियल तिकीट क्लार्क पदासाठी भरती असणार आहे। TC पदासाठी भरती असणार आहे। अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लार्क इत्यादी पदासाठी भरती केली जाणार आहे। तर ह्या पदासाठी एकूण जागा किती असणार आहे आणि एज लिमिट काय असणार आहे तर आपण सविस्तर बघूया। तर इथं पहिलं पद दिलेलं आहे कमर्शियल कम तिकीट क्लार्क TC या पदासाठी लेवल 3 चा पे मिळू शकतो तुम्हाला, जो सुरुवातीला 21,700 असणार आहे। एज लिमिट दिलेलं आहे कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 33 जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीला वयात सवलत देण्यात आलेली आहे। एकूण वॅकन्सी असणार आहे 2022 जागा आहे, भरपूर जागा असणार आहे। अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट पदासाठी लेवल 2 चा पेमेंट मिळू शकतो तुम्हाला इथे, जो 19,900। एज लिमिट पण सेम असणार आहे आणि 361 जागेसाठी भरती केली जाणार आहे। त्याच्यानंतर जे पद आहे ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट लेवल 2 चा पेमेंट आहे। एज लिमिट पण 18 ते 33 दरम्यान दिलेलं आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि 990 जागेसाठी भरती केली जाणार आहे। त्याच्यानंतर ट्रेन्स क्लार्क इथे पण एज लिमिट 18 ते 33च आहेत आणि तुम्हाला इथे 72 जागेसाठी भरती असणार आहे। अशा एकूण 3445 जागेसाठी भरती केली जाणार आहे। मोठी भरती असणार आहे ही। त्याचबरोबर इथे एज लिमिट दिलेले अप्पर एज लिमिट, तर मिनिमम एज आपण बघितलंच आहे की 18 वर्ष आणि मॅक्झिमम 33 आणि तिथे दिलेलं आहे अप्पर एज लिमिट ऑफ नॉट अर्लियर, तुमचा जन्म ह्या तारखेच्या अगोदर होता कामा नये इथे दिलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी, OBC कॅटेगरीसाठी, SC ST कॅटेगरीसाठी। आणि जे उमेदवार वयामध्ये येतात त्यांना सवलत देऊन ही डेट पकडलेली आहे। त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे इथे फॉर ऑल कॅन्डिडेट ॲक्सेप्ट द फीज कन्सेशन्स कॅटेगरी, म्हणजे ओपन कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये परीक्षा फीज असणार आहे। त्याचबरोबर आउट ऑफ दिस 500 अमाऊंट 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन ॲपिअरिंग द फर्स्ट स्टेज CBT एक्झाम। म्हणजे जर तुम्ही फर्स्ट स्टेजची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला इथे 400 रुपये परत मिळू शकतात। त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटला 250 रुपये फीज चार्ज केलेली आहे आणि ही फीज तुम्हाला 250 रुपये पूर्ण इथे रिफंड मिळू शकते फर्स्ट परीक्षा दिल्यानंतर। ऑनलाईनच अर्ज तुम्हाला करायचा आहे। अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ॲडव्हर्टायझिंगचे पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अर्ज अप्लाय करू शकता। धन्यवाद मित्रांनो।